यूपीमधल्या एका 11वी शिकत असणाऱ्या 16-17 वर्षाच्या मुलगीचा आतड्यांना होलं पडल्यामुळं मृत्यू झाला अशी एक बातमी आली आणि त्याचं कारण सांगितले डॉक्टरांनी की ती जास्त प्रमाणात स्ट्रीट फूड खात होती. मॅगी, नूडल्स, मंचुरियन यासारखं चायनीज प्रकार ती जास्त प्रमाणात खात होती आणि त्याच्यामुळं तिला आतड्यांना होलं पडल्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे असं कारण समोर आलं आणि अशी एक बातमी समोर आली. तर खरंच मित्रांनो, जंक फूड खाल्ल्यामुळं किंवा स्ट्रीट फूड खाल्ल्यामुळं आतड्यांना होलं पडतात काय? तर तसा कोणता पण सायंटिफिक पुरावा नाही आहे की फक्त चायनीज खाल्ल्यामुळं किंवा स्ट्रीट फूड खाल्ल्यामुळं, जंक फूड खाल्ल्यामुळं आतड्यांना होलं पडतात. पण या गोष्टी नक्की ट्रिगर करू शकतात गोष्टींना या. कारण का तुम्ही ज्या ठिकाणचं स्ट्रीट फूड खाताय त्या ठिकाणी तुम्हाला कोणत्या प्रकारचं तेल वापरले, किती वेळा वापरलेलं तेल वापरले माहीत नसते. तसंच तिथलं हायजीन तुम्हाला माहीत नसते कसं आहे. त्यानंतर तिथले वापरले जाणारे कलर्स हे सगळं मॅटर करू शकते या गोष्टींसाठी. तर आतड्यांना होलं पडणं म्हणजे नेमकं काय मित्रांनो? तर याला म्हणतात इंटेस्टायनल परफोरेशन. म्हणजे काय तर आतड्यांच्यामध्ये इन्फेक्शन होते आणि त्या इन्फेक्शनचं रूपांतर अल्सरमध्ये होते आणि त्याच्याकडे जर दुर्लक्ष केलं तर त्याचं रूपांतर डीप अल्सरमध्ये होते आणि डीप अल्सर झाल्यामुळं आतड्यांच्या ज्या इंटरनल वॉल्स असतात त्या पातळ होतात आणि त्याला होलं पडतात किंवा त्या एकमेकांना चिकटतात, त्या श्रिंक होतात आणि यामुळे जे इन्फेक्शन असते ते पूर्ण बॉडीवर पसरून मृत्यू होण्याचा धोका असतो. त्याला म्हणतात इंटेस्टायनल परफोरेशन. ही एक मेडिकल कंडिशन असते. त्यामुळं तुम्ही ज्या ठिकाणचं स्ट्रीट फूड खाताय त्या ठिकाणचं हायजीन कसं हे बघा. त्यानंतर तिथं वापरलं जाणारं तेल, त्यानंतर तिथं वापरले जाणारे कलर्स आणि चांगल्या ठिकाणाहून चायनीज वगैरे खा. पण जास्त प्रमाणात कोणतीही गोष्ट केली तर ती अशा प्रकारे नुकसान देऊ शकते. त्यामुळं कोणतीही गोष्ट करताना लिमिटमध्ये करा. थँक्यू सो मच.